नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर डेझीच्या फुलाचे आसन बनवायला शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यफुलाचे आसन बनवायला शिकवले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला हे शिकायचं असेल तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. आणि तसेच मी विविध व्हिडिओ टाकणार आहे. आसनाचे विविध पॅटर्न तुम्हाला शिकवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डेझीच्या म्हणजे शेवंतीच्या फुलाचे, शेवंतीचं पण म्हणता येईल याला किंवा डेझीचं, या फुलाचं आसन बनवायला शिकवणार आहे. तसंच ह्याचा साईज कसा मोठा करायचा, छोटा करायचा, म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या देवांच्या मूर्तीला जो साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवू शकणार आहात. एकाच व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे. म्हणजे तुम्ही एक सेट बनवू शकता, छोटा, मोठा आणि आणखी मोठा असा, आणि तो विकू पण शकता. तर चला सुरुवात करूया. 2 रंगांचे धागे घ्यायचे आहे आणि 3 mm क्रोशा हुक घ्यायचे आहे. पिवळ्या रंगापासून सुरुवात करू. सध्या हा पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवा. सुरुवातीला एक मॅजिक सर्कल करून घ्यायचा आहे, मॅजिक रिंग, आणि एक चेन करायची. आणि या रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे करायचे आहे. एकूण 1 2 3 सेम सर्कल मध्ये करायचे 4 5 6 सिंगल क्रोशे झाल्यावर हा धागा ओढून हा रिंग क्लोज बंद करून घ्यायचा आणि पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. हा आपला पहिला राऊंड झाला. आता दुसऱ्या राऊंड साठी चेन करायची आणि त्याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे. पुन्हा पुढच्या स्टिच मध्ये एकाच स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. असे आपल्याला प्रत्येक स्टिच मध्ये 2-2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. आणि या राऊंड मध्ये आपल्याकडे असे एकूण 18 सिंगल क्रोशे होईल. 12 सिंगल क्रोशे होणार आहे. प्रत्येक याच्यात 2-2 करू. तर आता या राऊंड मध्ये 12 सिंगल क्रोशे करून झाले. पहिल्या स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि दुसऱ्या राऊंड साठी त्याच ठिकाणी 1 सिंगल क्रोशा करायचा. पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे, सेम स्टिच मध्ये 2. पुन्हा नेक्स्ट स्टिच वर 1 सिंगल क्रोशा करायचा. पुढच्या स्टिच वर 2 सिंगल क्रोशे करायचे. म्हणजे एका याच्यावर 1, पुढच्या याच्यावर 2, 1 आड 1 असं करत आहोत आपण. तर या राऊंड मध्ये आपले एकूण 18 सिंगल क्रोशे होईल. असं आपण पूर्ण करून घेऊ. पूर्ण झाल्यावर परत पहिल्या स्टिच मध्येच स्लिप स्टिचने जोडायचं. हा आपला तिसरा राऊंड झाला. आता चौथ्या राऊंड साठी 1 चेन करायची, त्याच ठिकाणी 1 सिंगल क्रोशा करायचा. त्याच गॅप मध्ये पुढच्या स्टिचवर 1 सिंगल क्रोशा करायचा आणि त्याच्या पुढच्या स्टिचवर सेम स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. परत पुढच्या स्टिचवर 1 सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर 1 सिंगल क्रोशा. म्हणजे 2 वेळा 1-1 सिंगल क्रोशा करायचे 1-1 स्टिचवर. आणि नंतर पुढच्या स्टिच मध्ये सेम स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. बघा 1 1 नंतर 2 सेम स्टिच मध्ये. तर या पॅटर्ननी हा राऊंड पूर्ण करून घेऊ. आणि या राऊंड मध्ये आपल्याला 24 सिंगल क्रोशे मिळतील.
पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, एक चेन करायची, पुढच्या स्टिचमध्ये पुढच्या राऊंडसाठी त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा, पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा, म्हणजे 3 वेळा एक एक सिंगल क्रोशा, आणि नंतर पुढच्या स्टिचवर सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशा, पुन्हा 3 वेळा एक एक सिंगल क्रोशा एकेका स्टिचवर, म्हणजे 3 नंतर वाढवायचं आहे, 2 सिंगल क्रोशे करायचे, एक एक आणि मग एक पुन्हा आणि मग 2, एक 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 आणि नंतर च्या स्टिचवर सेम स्टिचवर 2, असे आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. हा राऊंड झाल्यावर आपल्याला या राऊंडमध्ये 30 सिंगल क्रोशे मिळेल. पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. बघा आपले हे एकूण 5 राऊंड झाले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की वाढवायचं कसं, तर याच्या समोर पण अजून राऊंड करू शकतोस, तर त्यामध्ये 36 सिंगल क्रोशे राहील. त्यानंतर पुन्हा 6 वाढत जाईल. आणि कसं करायचं, 4 वेळा एक एक सिंगल क्रोशा असं करायचं. पण आपण सध्या एवढ्याच साईजचं बनवत आहे. आता पाकळ्या बनवायसाठी स्लिप नॉट करून घ्यायची पांढऱ्या रंगाच्या धाग्याने, कोणत्याही एका स्टिचवर सिंगल क्रोशाने जोडायचं. आणि चेन्स करायचे आहे, 1 2 3 चेन करायच्या. त्यानंतर हुकवर 3 वेढे घ्यायचे आणि त्याच ठिकाणी जर तुम्हाला साईज वाढवायचा असेल, पाकळ्या मोठ्या पाहिजे असेल, तर 3 वेढ्यांच्या ऐवजी 4 वेढे घ्यायचे, तर आपोआप पाकळ्यांचा साईज मोठा होईल. आणि इकडे 3 चेनच्या ऐवजी 4 चेन घ्यायचे. 4 चेन घेतल्या तर 4 वेढे घ्यायचे, पण आता आपण 3 चेन घेतले आणि 3 वेढे करत आहे. मग त्याच ठिकाणी हुक टाकून 2 वेढ्यांतून एक एकदा हुक बाहेर काढायची. नंतर शेवटी 2 वेढ्यातून हुक बाहेर काढायची. पुन्हा 3 वेढे घ्यायचे. आता पुढच्या स्टिचमध्ये हुक टाकायची आणि 2 वेढ्यामधून एक एक वेळा हुक बाहेर काढायची. ज्याप्रमाणे आपण ट्रिपल क्रोशा करत असतो त्याप्रमाणे, पण इथे आपण वेढे जास्त घेत आहे. पुन्हा तसंच करायचं आणि त्याच स्टिचमध्ये करायचं. असं एका स्टिचवर 3 वेळा करायचं आहे. 3 वेढे घेऊन 4 वेळा हुक बाहेर काढायचे. पुन्हा एकदा 3 वेढे घ्यायचे आणि त्याच ठिकाणी हुक टाकून 2 वेढ्यातून 4 वेळा हुक बाहेर काढायचे. हे बघा 3 झाले. आता पुन्हा 3 वेढे घ्यायचे आणि आता पुढच्या स्टिचवर जायचं आहे. पुढच्या स्टिचवर 2 वेढ्यातून एक एकदा हुक बाहेर काढायची आणि आता 3 चेन करायच्या, 1 2 3. त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं. अशी आपली एक पाकळी तयार झाली आहे. बघू शकता हा साईज बरोबर छान दिसत आहे. खूप मोठा नाही, खूप छोटा नाही, त्यामुळे हा एक मीडियम साईज आहे. आता दुसऱ्या पाकळीसाठी बघा, नेक्स्ट स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा, 3 चेन करायच्या. पुन्हा रिपीट करत आहे आपण. 3 वेढे घ्यायचे, त्याच ठिकाणी हुक टाकून 2 वेढ्यातून एक एकदा हुक बाहेर काढायची. अशी 4 वेळा हुक बाहेर काढावं लागेल. त्यानंतर पुन्हा 3 वेढे घ्यायचे आणि आता पुढच्या स्टिचवर जायचं. तिथे असेच 3 वेढे घ्यायचे आणि हुकमधून 2 वेढ्यामधून हुक बाहेर काढायची 4 वेळा. असं सेम स्टिचमध्ये 3 वेळा करायचं आहे. 1 2 3 4.
2 झाले आपले स्टिचेस. आता अजून पुन्हा तिसरा 3 वेढे घ्यायचे, त्याच ठिकाणी हुक टाकायची, एकाच ठिकाणी 3 वेळा करायचे आहे. 4 वेळा हुक बाहेर काढायचे, परत 3 वेळा वेढे घ्यायचे. आता पुढच्या स्टिचवर करायचे. 4 वेळा हुक बाहेर काढायची. आता 3 चेन करायच्या, त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचे. हे काय झाले, दुसरी पाकळी आपली तयार झाली आहे. सेम अशाच पाकळ्या आपल्याला करायच्या आहे. जर मोठा साईज पाहिजे असेल तर तुम्हाला सांगितलं आहे 4 वेढे घ्यायचे आणि 4 चेन घ्यायच्या. जिथे आपण 3 घेतल्या होत्या तिथे 4. पुन्हा पुढची पाकळी तशीच करायची आहे. पुढच्या स्टिचवर सिंगल क्रोशा करायचा, 3 चेन करायच्या, 3 वेढे घ्यायचे आणि त्याच ठिकाणी पहिल्यांदा त्याच ठिकाणी हुक टाकायची आहे. नंतर पुढच्या स्टिचवर 3 करायचे, नंतर पुढच्या स्टिचवर 1 आणि 3 चेन करून तिथे स्लिप स्टिचने जोडायचं. तर हा तुम्हाला पहिला पाकळीचा पॅटर्न लक्षात आला असेल. त्याच पॅटर्ननी सगळ्या पाकळ्या करायच्या आहे. तर आपण ह्या सगळ्या पाकळ्या करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपला हा सुंदर आसन तयार झाला आहे. एक स्लिप स्टिच करून इथे जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आपल्या एकूण अशा 10 पाकळ्या तयार होईल मीडियम साईजच्या. बघू शकता, खूप सुंदर असं फूल तयार झालं आहे आणि हे देवांसाठी आसन म्हणून खूप छान दिसणार आहे. तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा हे बनवून तुम्ही इतरांना याच्या फोटोज पाठवाल तर तुम्हाला याचे ऑर्डर्सही मिळेल. हे बघा, मी एक बनवून ठेवलं होतं तर तिथे 4 वेढ्यांचं घेतलं आहे. तर बघू शकता किंचित मोठा साईज आहे आणि आता मी तुम्हाला बनवून दाखवलं ते 3 वेढ्यांचं आहे, तर तो थोडा छोटा साईज आहे. तर तुम्हाला वाढवायचं कसं हे पण लक्षात आलं असेल. नसेल लक्षात आलं, काहीही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला समजावून सांगेल. तुम्हाला फक्त पॅटर्न शिकायचा नाही आहे तर तो मोठा कसा करायचा, छोटा कसा करायचा हे सुद्धा मी शिकवत राहते. म्हणजे आपल्याला मुळातून ही क्रोशाची कला आली पाहिजे. फक्त पॅटर्न बघितला आणि तसा केला असं नको. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. तसेच आवडला असेल तर नक्की लाईक करा.